मूर्तिजापूर तालुक्यातील कांडी येथील शेतकऱ्याने 5 एकर सोयाबीनवर तणनाशकाची फवारणी केली, परंतु त्याचा परिणाम उलटाच झाल्याने 5 एकर शेतीतील सोयाबीनचे पीक जळून नष्ट झाले। या आशयाची तक्रार शेतकरी ज्ञानेश्वर जाधव यांनी अकोला जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। कांडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर नामदेव जाधव यांनी पिंजर येथील क्रिशामी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कृषी सेवा केंद्रातून गॅलेक्सी व क्युरॉन नावाचे तणनाशक खरेदी करून तण नियंत्रणासाठी त्याची फवारणी केली, परंतु त्याचा परिणाम उलटा पाहायला मिळाला। या फवारणीचे दुष्परिणाम होऊन संपूर्ण पीकच नष्ट झाले। ज्ञानेश्वर नामदेव जाधव यांनी 5 एकर शेतामध्ये सोयाबीन पीक पेरणी केले होते। सोयाबीन पिकात झालेल्या तण नियंत्रणाकरिता काही दिवसांपूर्वी तणनाशकाची फवारणी केली होती, परंतु बोगस औषधांमुळे संपूर्ण पीकच खाक झाल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे। तशी तक्रार जिल्हाधिकारी अकोला, उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर, कृषी अधिकारी मूर्तिजापूर, जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे करून बोगस तणनाशकाची चौकशी करून सदर कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। नामदेव जाधव यांच्याकडे कॅनेरा बँकेचे 5 लाख रुपये कर्ज असून बोगस तणनाशक औषधामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। बँकेचे कर्ज फेडायचे कसे असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आधीच अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। यावर्षी तरी पर्जन्यमान बरे झाल्याने चांगले उत्पन्न होईल व अंगावर कर्जाचे असणारे ओझे थोडेफार प्रमाणात कमी होईल अशी आशा बाळगून होता, परंतु घडले काही उलटेच। अशा परिस्थितीत प्रशासनाने मोका पाहणी करून झालेल्या नुकसानीसाठी मदत द्यावी अशी मागणीही ज्ञानेश्वर जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत केली आहे। जनमत लाईव्ह न्यूज साठी अकोला मधून संजय उमक यांची रिपोर्ट।